नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील वादग्रस्त जमिनीच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत. ही समस्या खूप गंभीर आहे, तरी त्यावर आम्ही नक्की प्रकाश टाकू. मित्रांनो, महसूल मधील जे शब्द असतात त्या शब्दांचे काही महत्त्वाचे जे अर्थ आहेत त्या अनुषंगानं आज आपण बोलत आहोत. आणि काही महसुली शब्द बऱ्याच जणांना माहीत असतात, काही शब्द जे आहेत ते बऱ्याच जणांना माहीत नसतात. आज आपण एका नवीन शब्दाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे गरिबी किंवा तंटापड जमीन. म्हणजे जमीन आहे परंतु ती पिकवण्यात आलेली नाही, ती पड आहे आणि त्याला नाव असं दिलेलं आहे की गरिबी किंवा तंटापड असं म्हटलं जातं. की बाबा काय झालं तर ही जमीन गरिबी किंवा तंटापड जमीन आहे. कोणी विचारलं की जमीन का पडीक आहे तर ही तंटापड आहे म्हणतात किंवा ही गरिबी पड आहे म्हणतात. तर याचा अर्थ काय, तर हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. आपले सोबत आहेत आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलचे सर्व ॲडव्होकेट विशालजी गावडे साहेब. तर ते आपल्याला या शब्दाच्या अनुषंगानं त्याचा अर्थ काय, कधी गरिबी किंवा तंटापड जमीन असं म्हटलं जातं महसुली भाषेमध्ये, तर त्याबद्दल ॲडव्होकेट विशाल गावडे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब असल्याने किंवा जमीन मालकी, वारसा, कौटुंबिक वाद अथवा इतर तंट्यामुळे शेती न करता जी जमीन पडीक ठेवावी लागते तिला गरिबी किंवा तंटापड असे म्हणतात. म्हणजे काय की शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब असल्याने शेतकऱ्याकडे ती जमीन आहे किंवा त्याच्या जमिनीच्या काही अडचणीमुळे तो शेतकरी किंवा त्याच्या आर्थिक अडचणीमुळे ते जमीन करू शकत नाही. ती जमीन बरेच दिवस झालं पडीक आहे. म्हणजे ती जमीन वहिवाटली जात नाही. तिथं काही पाण्याचा सोर्स नसेल अथवा तिथं काही झाडं झुडपं जे काही त्यांच्या वैयक्तिक त्या परिसरानुसार ज्या काही अडचणी असतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी जो लागणारा खर्च आहे, जे काही म्हणजे या गोष्टी आहेत ना एखाद्या शेतकऱ्याकडे नाहीत. म्हणजे असे बरेच शेतकरी आहेत एखाद्या म्हणण्यापेक्षा, अशा ती फक्त परिस्थितीमुळे गरिबीमुळे पडीक ठेवावी लागते. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की सोशल मीडियावर विविध ठिकाणी आपल्याला हे शब्द पाहण्यात मिळतील, त्याचे अर्थ पाहण्यात मिळतील. परंतु काही ठिकाणी संक्षिप्त जे आहे ते संक्षिप्त स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. त्याला थोडंसं उदाहरण वगैरे जर देऊन सांगितलं तर ते आणखी समजायला सोपं जातं. त्यासाठी आम्ही जे शब्द आहेत ते शब्द घेऊन त्याला उदाहरणासह आम्ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं की गावडे साहेब म्हटले की एखाद्या शेतकऱ्याची परिस्थिती नसते, आर्थिक परिस्थिती. आणि बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्या सर्वांना माहित आहे की गावाच्या गावं ओस पडत आहेत, सगळ्यांचा शहराकडे लोंढा आहे आणि गावाकडची जमीन तशीच कुणाला तरी बटाईनं दिली जाते जर थोडंफार पाण्याची सोर्स असेल तर. आणि जर पाण्याचा काही सोर्स नसेल, जिरायत असेल तर ती जमीन जी आहे ती पडीक ठेवली जाते. मग त्याला आपण उदाहरणासाठी गरिबी पड जमीन असं म्हणता येईल किंवा तंटापड जमीन. तंटापड म्हणजे की बाबा वारस, कुटुंबिक वाद अथवा इतर तंट्यामुळे शेती न करता वाद चालू आहेत, दिवाणी असतील, महसूल असतील. बऱ्याच वेळा काय होतं की वारसाच्या नोंदीच्या संदर्भामध्ये सुद्धा वाद चालू असतात, काही वाटपाचे वाद सुरू असतात, रस्त्यामुळे वाद आहेत, म्हणजे जे वाद आहेत आणि ज्या वादामुळे ती जमीन करू शकत नाही अशा काही जमिनी आहेत ना, तर त्याला महसूल शब्दामध्ये वर्ड काय म्हणतं की गरिबी किंवा तंटापड जमीन असं म्हणतात. म्हणजे परिस्थिती नसल्यामुळे अथवा वादामुळे जी जमीन वहिवाटली जात नाही, पडीक राहते, अशा जमिनीसाठी हा महसूलचा शब्द आहे. तर खूप छान आणि विस्तृत माहिती गावडे साहेब आपण दिली, धन्यवाद. आणि मित्रांनो, आपण कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर कोर्ट कचेरी युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आणि आपण या व्हिडिओला युट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक रेनबोचं आणि स्टार असलेलं हाईप नावाचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर का आपण आमच्या कोर्ट कचेरीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेसला, प्रोफाईल्सला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.